आर-सी-बीची प्रेस कॉन्फरन्स आत्ताच संपली आणि महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे यश दयालवर. यश दयाल खेळणार का नाही? या प्रेस कॉन्फरन्समध्ये मो बाबट यांनी स्पष्ट केलं आहे, की यश दयालला यावर्षी आर-सी-बी खेळवणार नाही आहे. त्याचा कॉन्ट्रॅक्ट काढून घेतला नाही, पण त्याला यावर्षी IPL 2026मध्ये खेळवणार नाही आहे. कारण आहे त्याच्यावर असलेला पॉस्को ॲक्ट आणि जोपर्यंत त्याचे आरोप सर्वांनाच माहिती आहे त्याच्यावर काय आरोप आहेत. जोपर्यंत ते आरोप सिद्ध होत नाही, ती केस चाललेली आहे किंवा तो त्याच्यापासून क्लिअर होत नाही, तोपर्यंत आर-सी-बी त्याला यावर्षी BCCIच्या म्हणण्यानुसार खेळवणार नाही आहे. पण आर-सी-बीने त्याचा कॉन्ट्रॅक्ट सोडलेला नाही आहे. त्यामुळे तो आर-सी-बीचाच प्लेयर राहणार आहे. पण त्याच्या जागी दुसऱ्या प्लेयरला कुठला घेणार नाही आहेत. या प्रेस कॉन्फरन्समध्ये दुसरी महत्त्वाची न्यूज होती ती म्हणजे जॉश हेझलवूडबद्दल. जॉश हेझलवूड पहिले किती सामने मिस करणार? असे प्रश्न विचारले गेल्यानंतर मो बाबट यांनी सांगितलं, की याच्याबद्दल अजून क्लिअरन्स आम्हाला अजून मिळाला नाही. म्हणजे मेडिकलचा क्लिअरन्स अजून मिळाला नाही. तो क्लिअरन्स असणार आहे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे. जोपर्यंत क्रिकेट ऑस्ट्रेलिया ते क्लिअरन्स देत नाही, तोपर्यंत जॉश हेझलवूडला आर-सी-बीच्या बाहेर राहायला लागणार. म्हणजे आर-सी-बीच्या प्लेइंग 11च्या बाहेरच राहायला लागणार आहे. जॉश हेझलवूड कदाचित आर-सी-बीच्या संघात आलेला आहे, पण त्याला अजून क्लिअरन्स मिळाला नाही. त्यामुळं जॉश हेझलवूड पहिले 2-3 सामने तर कमीत कमी मिस करणार आहे. हे अगोदरसुद्धा बातम्या आल्या होत्या. यश दयालचं बाहेर जाणं आर-सी-बीसाठी किती मोठा धक्का आहे. कारण यश दयाल आर-सी-बीचा एक मुख्य गोलंदाज असल्यासारखा होता. आपल्या सर्वांना माहिती आहे चेन्नई विरुद्ध यश दयालची बॉलिंग आणि शेवटी स्लोवर बॉल टाकणं आणि शेवटच्या डेथ बॉलिंगमध्ये यश दयालची बॉलिंगने मागच्या वर्षी आर-सी-बीला IPL जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यश दयाल, MS धोनी, CSK हे समीकरण चांगलंच गाजलं होतं. पण आता यावर्षी यश दयाल नसणार आहे. पण आता आर-सी-बी यश दयालच्या जागी कोणत्या खेळाडूला खेळू शकते हे आपण पाहूयात. आर-सी-बीकडं 2-3 महत्त्वाचे जबरदस्त गोलंदाज आहेत डोमेस्टिक क्रिकेटमधले. रासिक सलामदार असेल, मंगेश यादव असेल, हे दोन्ही जबरदस्त गोलंदाज आहे. यश दयालच्या जागी या दोन्ही गोलंदाजाला आर-सी-बी खेळू शकते. तर आता जॉश हेझलवूडच्या जागी कोणाला खेळवणार? तर जॉश हेझलवूडच्या जागी मला वाटतं आर-सी-बी एक भारतीय पेसर ट्राय करेल. तो रासिक सलामदार असेल नाहीतर मंगेश यादव असेल. या दोन्ही खेळाडूवर आर-सी-बीने जेवढा विश्वास दाखवला आहे, त्यामुळं यश दयाल आणि हेझलवूडच्या जागी हे 2 खेळाडू खेळतील आणि आर-सी-बी वरच्या साईडला म्हणजे बॅटिंगमध्ये जेकब बेथलला खेळवेल, वर फिल सॉल्टला खेळवेल, टिम डेव्हिड आणि रोमॅरिओ शेफर्ड हे 4 खेळाडू आर-सी-बीचे विदेशी खेळाडू असतील. आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे मागच्या वर्षी झालेला भगदड. सर्वांना माहिती आहे त्यामध्ये 11 क्रिकेट चाहत्यांचा जीव गेला होता. त्यासाठी आर-सी-बी त्यांचं स्मारक उभारणार आहे. स्टेडियमवर 11 सीट रिकाम्या करणार आहे त्यांच्यासाठी. त्यांच्या आठवणीत त्या सीट ठेवल्या जाणार आहेत आणि मॅच सुरू व्हायच्या अगोदर 1 मिनिटं त्यांच्यासाठी शांतता ठेवली जाणार आहे. तर हेच होतं आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं यश दयालबद्दल, जॉश हेझलवूडबद्दल? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्यांच्या जागी कोणते खेळाडू खेळवायला पाहिजेत आणि आर-सी-बीने ज्या ह्या नवीन स्टेप्स घेतल्या आहेत त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.